त्याचा आनंद आहे. मी हेही सांगेन की देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतील, आदरणीय गृहमंत्री असतील अमितभाई, ते माझ्या मागे म्हणजे आपल्या राज्याच्या मागे, महाराष्ट्राच्या मागे विकासासाठी पहाडासारखे उभे राहिले. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं, पवारसाहेब देखील त्याचे साक्षीदार आहेत. तेही मध्ये मध्ये मला फोन करतात, मध्ये मध्ये मार्गदर्शन करतात. पक्ष कुठलाही असला तरीसुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाऊन कसं नातं जपायचं हे पवारसाहेबांकडून शिकलं पाहिजे. आणि म्हणून वाडवडिलांच्या पुण्याईने जोरावर इथपर्यंत आपण आलो. माझं हे सगळं यश घडवणाऱ्या या सर्व महानुभावांचं आहे. आणि म्हणून मी म्हणतो, मी तर नाममात्र आहे. फोडिले भांडार धन्याचा तो माल, फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तव हमाल भारवाही. बाकी काय, आपण निमित्त मात्र आहोत. करता करवता जो आहे तो वेगळा आहे. आणि म्हणून या तुकोबाच्या अभंगात सांगितलेली माझी भूमिका आहे. आदरणीय पवारसाहेबांकडून आज मिळालेला हा पुरस्कार वेगळा आहे. राजकारणात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे विचारधारा वेगळी असली तरी वैयक्तिक संबंध जे आहेत ते प्रत्येकाने टिकवायचे असतात. राजकारणामध्ये देखील एक पातळी सोडून कधी मी कुणावर टीका केली नाही. आणि राजकारणामध्ये जे काही अनेक लोकांना माहीत आहे की माझ्यावर काही आरोप झाले, कितीही काही केलं तरीसुद्धा मी कधी त्या पद्धतीने आरोपाने उत्तर दिलं नाही. मी आरोपाला कामातून उत्तर देत गेलो. आणि म्हणून हे संस्कार देखील बाळासाहेबांचे, दिघेसाहेबांचे आहेत. मी मगाशी पवारसाहेबांचं नाव मुद्दाम घेतलेलंच आहे. आणि म्हणून 2-2.5 वर्षामध्ये जी मला कामगिरी करता आली, ज्या दिवशी मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच मी ठरवलं की हाताशी वेळ कमी राहणार आहे. आणि म्हणून या कमी वेळात मराठी मातीसाठी जितकं शक्य तितकं आपल्याला केलं पाहिजे, महाराष्ट्रासाठी केलं पाहिजे. त्यासाठी दिवस रात्र एक करावा लागला तरी आपण केला पाहिजे. पायाला भिंगरी लावून मी, माझे सर्व सहकारी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळे सहकारी एकत्र काम केलं. आणि 2.5 वर्ष संघर्षाचाच तो काळ होता. पण त्या काळातही विकास कामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू होता. अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं आहे. संजय नहारजी, आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे. पार आपण काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत घुसलात. काश्मीरमध्ये मी बघितलं, आपण जिथं लाल किल्ला, काय ते लाल चौकामध्ये कधी कुणी जाण्याची हिंमत करत नव्हतं, तिथे तुम्ही मला घेऊन गेलात. तिथे गणपती साजरा, आपण गणपतीला गेलो. अगदी पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेलो, तिथे शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा उभा केला. तिथल्या लष्कराने आम्हाला तिकडे बोलवलं होतं उद्घाटनाला. आणि पवारसाहेब त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवारीची टोक पाकिस्तानकडे होती. त्यामुळे मी तेव्हा म्हणालो, आता ही तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे, पाकिस्तान वाकड्या नजरेने देखील हिंदुस्थानकडे पाहण्याची हिंमत करणार नाही. आणि म्हणून असं आपण काश्मीरमध्ये काम करता. आता ती मुलगी, तिने आपलं गरजा महाराष्ट्र गीत गायलं. अशी मुलं तुम्ही पुण्यामध्ये, आपण त्यासाठी स्वतः एक संस्था उभी केलेली आहे. खऱ्या अर्थाने अशी फार कमी माणसं असतात आणि समाजासाठी जगणारी, दुसऱ्यासाठी जगणारी आणि आपल्या देशासाठी जगणारी माणसं फार कमी असतात. आणि म्हणून तुमचा खऱ्या अर्थाने अभिमान किंवा तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. खरं म्हणजे आज मला बाळासाहेब आणि दिघेसाहेबांची आठवण येते. हे दोघेही हसते तर नक्कीच माझ्या पाठीवर शाबासकीची थाप नक्की दिली असती. आणि म्हणून महापराक्रमी महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही कुठल्याही मराठी माणसाला सुखावणारी घटना आहे. आणि म्हणून महादजी बाबांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्या मनाच्या देवाऱ्यात टाकासारखा मी जपेन, एवढंच मी सांगतो. एका कार्यकर्त्याला मिळालेले हे प्रोत्साहन आहे असं मी मानतो. आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाराष्ट्राची प्रामाणिकपणे सेवा
करणं हे माझं कर्तव्य आहे, ते मी करत राहीन. महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराला पात्र राहण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, असं वचन मी या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा मी हेही सांगतो की काही दिवसापूर्वी आपले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सरदार महाजी शिंदे यांचे वंशज त्यांच्या मूळ गावी कनेर खेडला भेट दिली. तिथली पवित्र माती कपाळाला लावली आणि त्यांनी मराठी मातीशी त्यांची नाळ तोडलेली नाही. बीडमध्ये गेले, मलाही बरेच वेळा ते सांगतात पुण्यामधली ती आपली छत्री आहे आणि स्मारक आहे, त्या बाबतीमध्ये